अहमदनगर महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी 8 लाखांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला। तसा गुन्हा एसीबीने दाखल केलाय आणि घर देखील सील केलंय। सर्वात धक्कादायक म्हणजे पालिका आयुक्त सध्या फरार आहेत। बांधकाम परवानगी देण्यासाठी 8 लाखांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। पालिकेतले लिपिक देशपांडे हे देखील फरार आहेत। छत्रपती संभाजीनगर एसीबीकडनं अहमदनगरमध्ये मोठी कारवाई जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। आता सध्या आपण आहोत अहमदनगर मनपामध्ये आणि ज्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आयुक्त पंकज जावळे यांच्या कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी जर बघितलं तर कर्मचारी जे आहेत तर ते तैनात करण्यात आलेले आहेत आणि या कार्यालयामध्ये झाडाझडती जी आहे तर ती देखील करण्यात आल्याची एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। बांधकाम परवान्यासाठी जे आहे 8 लाखांची लाच मागितल्या संदर्भातला आरोप जो आहे तर तो आयुक्त पंकज जावळे यांच्यावरती झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर सकाळी 7 वाजल्यापासून अहमदनगरमध्ये ही कारवाई जी आहे तर ती सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। दरम्यान ही या संदर्भामध्ये या कारवाई संदर्भामध्ये ज्यावेळेला पंकज जावळे यांना कुणकुण लागली त्यावेळेला ते आणि या कार्यालयातील लिपिक जे आहे तर ते फरार झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि या संदर्भामध्ये तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम देखील सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। तर पंकज जावळे यांचे जे लिपिक आहेत शेखर देशपांडे यांच्या बुऱ्हाणनगर येथील घरामध्ये जे एसीबीकडनं जे आहे तर ती झाडाझडती सुरू असल्याचे एकंदरीत पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच ही कारवाई सुरू आहे आणि या कारवाई संदर्भामध्ये प्रचंड गुप्तता जी आहे तर ती पाळली जात आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भुंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।